रेल्वेच्या स्टेशन शेजारी सायकल लावण्यासाठी जागा होती. महिन्याला 30 रुपये द्यावे लागायचे. तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. 4 बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेले छत होते आणि त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी, ती देखील मळलेली. डोक्यावरचे केस पूर्णपणे पिकलेले होते. साधारणतः 70 ते 75 वय असावे. तिथे एक जुनं गोंडपाट देखील होतं. त्यावर ती बसलेली असायची. थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर देखील होती. थंडीच्या दिवसात कायम ती चादर अंगावर घेतलेली दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि स्टीलची चेपलेली वाटी, एवढंच. फक्त एवढं असून देखील चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असायचं. एक दिवस संध्याकाळी मी घरी जाताना सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, बाळा तुझं नाव काय आहे? मी बोललो देखील, पण त्यांना मी बोललेलं नाव ऐकू गेलं नसेल कदाचित. मग त्यांनी पुन्हा विचारलं की बाळा तुझं नाव काय आहे? मग मी पुन्हा एकदा त्यांना माझं नाव सांगितलं आणि त्या हसत हसतच मला म्हणाल्या की बाळा तुझं नाव खूप छान आहे. मग त्यांनी माझी इतर चौकशी केली, म्हणजे घरी कोण असतं, गाव कोणतं. नंतर सायकलीला लावलेल्या माझ्या बॅगकडे पाहून त्यांनी विचारलं की डब्यामध्ये काही शिल्लक आहे का? ते ऐकून मी क्षणभर गोंधळलो आणि म्हणालो की नाही आजी, डब्यामध्ये काहीच नाही. पण का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, काही हरकत नाही, पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा माझ्याजवळ आणत जा, मला देत जा. हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काहीतरी मागण्याची, पण मजबुरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करून घेतं. मी हो बोललो आणि निघालो. घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजीबद्दल आईला सांगितलं. तिला पण खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मला न सांगता डब्यात 2 चपात्या जास्त भरल्या आणि बोलली की त्या आजीला दे, मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यातच बाबांचा फोन आला, आता गेल्या गेल्या दे, म्हणजे आत्ताच ताजं ताजं खाऊन घेतील. मग मी हो बोलून निघालो देखील. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून मी चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिली. त्या आजींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान मिळालं. दुपारी ऑफिसमध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्राच्या डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं. संध्याकाळी तो डब्बा मी आजींना दिला. मग त्या गोड हसल्या आणि त्यांनी डब्बा रिकामी करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली. त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडे दूर जाऊन पसरवून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं. मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, आजी हे काय करताय तुम्ही? त्या हसल्या आणि बोलल्या, बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी देखील पिऊ लागल्या. मध्येच एका चिमणीने तुकडा उचलला आणि उडून गेली. कदाचित ती तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्ल्यासाठी घेऊन चालली होती. त्या दिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग त्यांच्या पिल्लांसाठी नेला होता. कदाचित हेच जीवन होतं, दुसऱ्यासाठी थोडंसं सुख घेऊन जाण्याचं. जवळजवळ 1 वर्ष असंच चालू राहिलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून मी पुण्यात जॉबसाठी आलो. पुण्याला चांगला जॉब देखील मिळाला. तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला, अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या, आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू? मला प्रेमाने पेढा दिलास, खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो बाळा, तू मोठा साहेब होशील. मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशीर्वाद मिळून जातात. पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधतच असतो.
मित्रांनो, 1 वर्ष निघून गेलं आणि माझा जॉब परमनंट झाला. म्हणून आनंदात पेढे देण्यासाठी मी आजींना भेटायला गेलो, पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण तिथे नव्हतं. फक्त दूरवर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती. मी जवळच्या टपरीवर गेलो आणि विचारलं, इथल्या आजी कुठे आहेत? त्याने मला पाहिलं आणि बोलला, अरे वारल्या त्या. 2 महिने होऊन गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कुणीतरी जवळचं गेलं होतं. डोळ्यात अश्रू आणत मी त्या वाटीकडे पाहिलं. ती वाटी पूर्णपणे कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली. त्यांच्यासाठी आणलेला पेढा तिथे ठेवला आणि लगेचच निघालो. निघताना सहजच मागे वळून पाहिलं तर अनेक चिमण्या गोळा झाल्या होत्या, पाणी पित होत्या. मी आजींच्या झोपडीकडे एकटक पाहत उभा होतो, पण त्या मात्र दिसत नव्हत्या. आजी मला जीवनातलं खूप मोठं वास्तव देऊन गेल्या. दिल्याने वाढतं, मग भले ते प्रेम असो किंवा दान. आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्यांना देणं हेच खरं जीवन आहे.